मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद। बुलढाण्यात पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन पेटलंय। राज्य शासनानं जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयाविरोधात रविकांत तुपकर यांनी थेट आरपारची लढाई सुरू केली आहे। आजपासून त्यांनी बुलढाणा येथील आपल्या निवासस्थानासमोर आमरण अन्नत्याग आंदोलन पुकारले। सरकारने जाहीर केलेली योजना म्हणजे निव्वळ धूळफेक असून ती कर्जमाफी नसून केवळ बँकांची वसुली करणारी वन टाइम सेटलमेंट योजना आहे, असा थेट आरोप तुपकरांनी केलाय। जोपर्यंत राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला विना अट, विना निकष, सरसकट कर्जमुक्ती मिळत नाही आणि हक्काचा पीक विमा मिळत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भीष्म प्रतिज्ञाच तुपकरांनी केली आहे। विना अट विना शर्त कर्जमाफी मिळालीच पाहिजे। फसवी कर्जमाफी मान्य नाही, मान्य नाही, मान्य नाही, फसवी कर्जमाफी मान्य नाही, मान्य नाही, मान्य नाही, सरसकट कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे, हक्काचा पीक विमा मिळालाच पाहिजे। महाराष्ट्रातला शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या करतो आहे। सरकारनं सांगितलं होतं की आम्ही महाराष्ट्रातला शेतकरी सरसकट कर्जमुक्त करू, सातबारा कोरा करू, आणि 1.5 वर्ष उलटून गेलं, 5 वर्ष झाले तरी हे कर्जमाफी द्यायला तयार नाही। आम्ही जी कर्जमाफी मागतो आहे, आम्ही माफी मागत नाही, आम्ही मुक्ती मागतो आहे। आम्हा शेतकऱ्यांवर झालेलं कर्ज हे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झालेलं आहे। यांनी सोयाबीनला भाव मिळू दिला नाही, यांनी कापसाला भाव मिळू दिला नाही, यांनी कांद्याला उसाला भाव मिळू दिला नाही, यांनी दुधाला भाव मिळू दिला नाही। जेव्हा जेव्हा भाव मिळण्याची व्यवस्था तयार झाली तेव्हा तेव्हा यांनी निर्यातीवर बंदी आणली आणि सोयाबीन आयात करून सोयाबीनचे भाव पाडले, तेल आयात करून सोयाबीनचे भाव पाडले, कापूस आयात करून कापसाचे भाव पाडले, आणि दुर्दैवानं शेतीमालाचे भाव पाडल्यामुळे आमच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज झालं, आणि म्हणून आमचं कर्ज फेडणं ही सरकारची जबाबदारी आहे। आणि सरकारनं आता आम्ही शेतकरी नेत्यांनी आंदोलन केलं नागपुरात, तेव्हा आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही 30 जूनपर्यंत कर्जमाफी देऊ, पण दुर्दैवानं इतक्या जाचक निकष आणि अटी त्या कर्जमाफीमध्ये घातल्या गेले की 10 ते 15% शेतकरी सुद्धा त्या कर्जमाफीमध्ये बसणार नाही। उदाहरणार्थ 2019च्या कर्जमाफीमध्ये ज्यांना लाभ मिळाला त्यांना फक्त 50,000 रुपये मिळणार आणि वरचे पैसे त्यांनी भरायचे। म्हणजे ज्याच्यावर 5 लाख रुपये कर्ज आहे त्याला 50,000चा लाभ घ्यायचा असेल तर 4.5 लाख रुपये भरावे लागतील, म्हणजे त्याला सावकाराच्या दारात जावं लागेल। म्हणजे एका बाजूला यांच्या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आम्हाला सावकाराच्या दारात जाऊन कर्जबाजारी व्हावं लागेल, अशी परिस्थिती आहे। म्हणजे पुन्हा एकदा कर्जबाजारी करण्याचं काम सरकार या निमित्तानं करत आहे। आणि ही कर्जमाफी योजना नाही, ही कर्ज वसुली वन टाइम सेटलमेंट योजना आहे। म्हणून आजपासून मी आज घोषणा करतो महाराष्ट्रासमोर आणि सरकारलाही सांगतो की जोपर्यंत सरसकट कर्जमुक्ती होत नाही, विना अट विना निकष कर्जमुक्ती होत नाही आणि आम्हा शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा मिळत नाही, तोपर्यंत मी अन्नाचा एक कणही खाणार नाही। माझा जीव गेला तरी बेहतर, माझा प्राण गेला तरी बेहतर, पण मी आंदोलन थांबवणार नाही। माझ्या डोक्यात एकच आहे की महाराष्ट्रातला शेतकरी सरसकट कर्जमुक्त झाला पाहिजे, अशी आम्हा सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे। मी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना आवाहन करतो की मी बुलढाण्यामध्ये माझ्या निवासस्थानासमोर आजपासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। अनेक दिवसापासून आम्ही सगळे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतोय, पण सरकारवर त्याचा परिणाम होत नाही। पण आता जे आंदोलन आजपासून सुरू झालं हे भूतो न भविष्यती अशा पद्धतीचं आंदोलन असणार आहे। एक तर सरकार जाईल, नाही तर आम्ही शेतकरी राहू। या पारची लढाई आता इथून पुढे करायची आहे। कर्जमुक्ती घेतल्याशिवाय थांबायचं नाही, या निर्धारानं आज आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे। आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनाही मला सांगायचं आहे की शेतकऱ्यांनो, घरात बसू नका, रस्त्यावर उतरा। आपलं आंदोलन आपल्यालाच करावं लागेल, लक्षात ठेवा। आपल्यासाठी, स्वतःसाठी आपल्याला रस्त्यावर उतरायचंय। तुम्ही जर आता रस्त्यावर उतरले नाही तर आपली कोणी सुद्धा दखल घेणार नाही। त्यामुळं एकट्या रविकांत तुपकरने अन्नत्याग करून हे सुटणार नाही, तर मी तर करतोच आहे, ते माझं कर्तव्यच आहे। तुम्हीच आम्हाला आमच्या हातात नेतृत्व दिलेलं आहे, पण गावागावात रस्त्यावर उतरा, निदर्शनं करा, त्या फसव्या GRची होळी करा आणि आजपासून आंदोलनाला महाराष्ट्रभर गावागावात सुरुवात करा। हे आंदोलन कुठल्या पक्षाचं नाही, संघटनेचं नाही, हे शेतकऱ्यांसाठी उभं केलेलं आंदोलन आहे। घामाचं दाम मिळवून घेण्यासाठी जोपर्यंत आम्हाला आमचा हक्क मिळत नाही, संपूर्ण कर्जमुक्ती आणि हक्काचा पीक विमा मिळत नाही, तोपर्यंत लढाई थांबणार नाही, लढाई जारी राहील। रविकांत तुपकर यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आता बुलढाण्यासह संपूर्ण राज्यातील राजकीय आणि शेतकरी वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे। आता तुपकरांच्या या अन्नत्याग आंदोलनासमोर सरकार झुकणार का? शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती मिळणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, बुलढाणा। अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा
लोकप्रिय मराठी न्यूज.